अमावस्या, तसेच आज श्री शनिदेवांची जयंती पण आहे आणि आज मला सुट्टी आहे। तसं तर सकाळी जायचं होतं मला मंदिरला, पण नाही जमलं सकाळी। सुट्टी असली की थोडासा दिवस लेटच सुरू होतो युजली। तर सकाळी पूजा वगैरे घरीच केली आणि आता असं म्हणजे दिवसभर असं काही करणं म्हणजे इतकं बोर होत होतं ना की काय करू, म्हणजे आयडियाज खूप होते की हा व्हिडिओ शूट करू, हे बनवू, ते बनवू, हे करू, घरातली काही कामे पडली होती ते करू। पण असं होतं ना की एनर्जी पण नसते, काहीतरी डोक्यात विचार चालू असतात, मग आपण तिकडेच बिझी होतो। म्हणजे मी हे शेअर करत आहे कारण की असं बसल्या बसल्या मला आणखीन एक गोष्ट जी नोटीस झाली, तर तुमच्यासोबत पण असं होतं का मला नक्की सांगा। मी असंच रील्स बघत बसले होते, शॉर्ट्स बघत बसलो, इंस्टाग्राम तरी इंस्टाग्राम रील्स बघत बसले होते आणि त्यामध्ये ना असं डान्सचे वगैरे रील्स आले आणि अगोदर मला आठवलं की अगोदर मी असं खूप एक्सायटेड होते, म्हणजे जे पण आमच्या शाळा कॉलेजमध्ये टाईममध्ये जे गाणे होते एकदम फेमस, त्याच्यावर आम्ही खूप डान्स करायचो, फ्रेंड्स वगैरे खूप, म्हणजे अंताक्षरी सारखं खेळायचो। वर्गात असताना सुट्टी झाली की आम्ही अंताक्षरी खेळायचो आणि तेव्हा आपण किती क्रिएटिव्ह असतो, म्हणजे आपण खूप ॲक्टिव्ह असतो, आपल्याला हे करायचं असतं ते करा आणि आपण ते करतो पण। म्हणजे आपण आत्ता कसं सगळं प्लॅन करतो पण एक पण प्लॅन हे वर्क होत नाही, तेव्हा आपण प्लॅन नाही करायचो पण सर्व काही आपण करायचो ॲक्टिव्हिटी। आणि मला असं वाटलं की तेव्हा आपल्या आत किती एनर्जी असते, तेव्हा आपण एकदम पॉझिटिव्ह एकदम बेस्ट सेल्फ असतो। पण आता हळूहळू आपण आळशी होत जातो किंवा काय माहीत नाही, करायचं तर आता पण असतं पण आपण नाही करत। आणि मला असंच वाटलं की म्हणजे तेव्हा जे आपलं माइंडसेट होतं किंवा जे आपली फिजिकल एनर्जी होती ना ती सेम राहायला पाहिजे, म्हणजे ती आता पण असायला पाहिजे होती यार, म्हणजे आपण किती काय काय करू शकलो असतो। तर चला आता मला बसून बसून कंटाळा, त्यामुळे म्हणले की म्हणजे असं नाही, पण आज मला जायचं होतं मंदिरला, त्यामुळे तर मंदिरला जायचं आहे। पण आता टाईम झाला आहे, 5 वाजत आहेत, मग पहिला एक चहा बनवून घेऊयात आणि मग निघूयात आवरून। चहा होत आहे, रेडी झालेली आहे, चेंज वगैरे करून घेतलं, म्हणलं की चहा होईपर्यंत पटकन आवरून घ्यावं, परत खूप लेट होईल। तर या चहा प्याला, तर इकडे पटकन आता चहा पिऊन मी निघते। आणि असं काही नाही आहे की तुम्ही मंदिरात जाऊनच हे केलं पाहिजे, पण मंदिराची एक एनर्जीच वेगळी असते। मला असं वाटतं की तिथे गेल्यावर तुम्हाला एक वेगळीच एनर्जी फील होते, आपोआप तुमच्यातल्या सगळ्या निगेटिव्हिटीज दूर होतात आणि त्यामुळे मंदिरात जायला पाहिजे, म्हणजे जर तुम्हाला शक्य असेल तर। ओके, तर मी तयार झालेले आहे, ओढणी वगैरे घेतले, पर्स घेतले, चला निघूयात। तर इकडे मी शनी मंदिरला आलेले आहे आणि इकडे मंदिरच्या बाहेर खडीसाखर, मीठ आणि तेल इकडे विकत होत्या, कारण की आज जयंती आहे त्यामुळे। आणि सर्वजण आज तेच अर्पण करतात, आजच्या दिवशी तेल अर्पण करणं खूप चांगलं असतं, त्यामुळे मी पण इकडे तेल घेतलेलं आहे। तेल आय थिंक मला वाटतं खूपच महाग आहे, त्यामुळे इतकं छोटं छोटं ते विकत होते, पण ठीक आहे। त्यानंतर इकडे तेल वगैरे घेऊन मंदिरात दर्शन घेतलं आणि मंदिरात पूर्ण रेकॉर्ड नाही केलं, दर्शन घेतलं नीट। त्यानंतर इकडून आता मी जातच होते आणि इकडे साईडलाच होतं दत्त मंदिर, आणि मग असं झालं की आपण एवढं जवळ आलो, मग मंदिरला न जाता कसं जायचं, त्यामुळे इकडे पण थोडा वेळ बसलेले होते, खूप वेळ। मग इकडे बाजूलाच होतं गणपती मंदिर, माहीत नाही का पण मी स्वतःला थांबू शकत नव्हते, असं झालं की एका देवाला गेलो आणि तिथेच बाजूला दुसरा देव आहे, तर का नाही, तर मग त्यामुळे म्हणलं की टाईम पण होतं माझ्याकडे। मग इकडे मी गणपतीच्या मंदिराला आलेले होते, ॲक्च्युली हे इथलं खूप फेमस मंदिर आहे आणि इव्हनिंग टाईमला इकडे खूप छान साईडला बनवलं आहे, त्यामुळे लोक वॉकिंगला येतात। मग इकडे थोडंसं वेळ बसून पाणी वगैरे पिलं, कारण की इतका वेळ मी चालतच फिरत होते मीच, कारण की मी लास्ट व्हिडिओ मी बोलल्याप्रमाणे ना थोडंसं मी सध्या वॉकिंगवर जास्त फोकस करत आहे, कारण की दुसरं कोणतं एक्सरसाइज मी नाही करत आणि मग काहीच नाही फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं, त्यापेक्षा कधी जेव्हा टाईम भेटेल तेव्हा वॉकिंग करायला पाहिजे। आणि आज माझ्याकडे वेळ होता त्यामुळे मी निघाले होते चालत चालत। आणि हे ॲक्च्युली मला एक राऊंड पूर्ण करायचा होता, पण मी हील घातलेली होती त्यामुळे मी तेवढं नव्हते करू शकत, पण बघूयात म्हणलं की जेवढं होईल तेवढं चालू आहेत। आणि इकडे बाजूलाच सोलापुरातलं ग्रामदैवत, म्हणजे सोलापुरातलं खूप फेमस मंदिर आहे सिद्धेश्वर मंदिर। तुम्ही जर सोलापूरच्या बाहेर राहत असाल तर इकडे नक्की या, एकदा व्हिजिट करा। आणि आता ॲक्च्युली मी हे लास्ट टाईम पण तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मंदिर दाखवलेलं आहे, पण तेव्हापासून आतापर्यंतमध्ये खूप जास्त बदल झालेले आहेत, ते मी तुम्हाला दाखवते पुढे काय काय बदल झालेत। तर इकडे बाहेर मी ॲक्च्युली ते देवासाठी माळा घेतलेत, अगोदर फक्त 1-2 देवांनाच होते, मग आज म्हणले की आलेच इकडं तर घेऊयात, कारण की मी बाकी ठिकाणी फिरत होते ना, पण मला सेम किंवा तसे भेटत नव्हते, काहीतरी वेगळं किंवा असं नीट नव्हते ते क्वालिटी वगैरे, त्यामुळे इकडे आज मला चांगले भेटले, मी घेतले। आणि हे बघा इकडं मस्तपैकी असं फवारे वगैरे निघत होते पाण्याचे आणि खूपच सुंदर वातावरण झालं इथल्या मंदिराचं, म्हणजे इतकं मन प्रसन्न होतं ना। आणि असं पण हे वाला एक नवीन आहे की पाया धुवायला इकडे नवीन नळ वगैरे लावलेत, अगोदर हे मी नव्हतं दाखवलं तुम्हाला, म्हणजे तेव्हा आणखीन झालेलं पण नव्हतं हे। तर आणि हे ॲक्च्युली संक्रांतमध्येच नवीन मूर्ती इकडे स्थापन केलेली आहे,
आणि त्याच्यानंतर मी आजच येत आहे मंदिरला, त्यामुळे इकडे मी पण ही पहिल्यांदाच बघितले समक्ष मूर्ती. त्यानंतर इतका वेळ फिरलं म्हणलं की थोडंसं रस पिऊयात, कारण की खूप उकडत होतं. मग काहीतरी कोल्ड्रिंक वगैरे घेण्यापेक्षा नॅचरल रसच घेऊयात म्हणलं. तर इकडे मी रस प्यायला बसलेली. त्याने इतकं मस्त वाटलं ना, म्हणजे इतकं थंड थंड, खूपच छान वाटलं. तुम्ही पण जर असं बाहेर वगैरे असं कोल्ड्रिंक वगैरेपेक्षा आपलं नॅचरल ताक किंवा रस वगैरे असलंच पिझ्झा जास्त प्रिफर करा, कारण की त्यामध्ये इतके केमिकल्स वगैरे असतात ना कोल्ड्रिंक्समध्ये, आणि ते तुमच्या हेल्थसाठी बिलकुल पण चांगलं नसतं. तर गाईज आपण मंदिरवरून आलेलो आहोत घरी. मी आल्यावर चेंज वगैरे केले, फ्रेशनअप झाले. त्यानंतर आता मी घेत आहे इकडे थंड थंड निंबू पाणी. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला जर आणखीन केले नसेल तर. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.